शिवसेना उपनेते तथा जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते आदरणीय निलेशजी समरे साहेब यांना विनंती करतो की आपण आपले विचार व्यक्त करावे। छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भोलाशेठ ठाकूर यांना वंदन करतोय। व्यासपीठावर बसलेल्या आपल्या सर्वांच्या आई वहिनी चौगुलेताई व ज्यांच्यामुळे हे व्यासपीठ तयार झालं, मिळालं, जागा मिळाली, ते आपले वडिलांचा वारसा घेऊन चालणारे दिनेशदादा ठाकूर, गवतेदादा, यादव साहेब, उपस्थित सर्वच व्यासपीठावरील सन्माननीय व्यक्तिमत्व व समोर उभे असलेल्या माझ्या माय मावल्या बंधू भगिनी सर्वांना माझा नमस्कार। जय जिजाऊ, जय महाराष्ट्र। मला येताना परेश सर सांगत होते, पहिल्यांदा आजच्या या आपल्या दिघा परिसरात भोलाशेठ नगर यांच्या वस्तीमध्ये एक आरोग्य क्लिनिक, एक स्पर्धा परीक्षा अभ्यासिका पोलीस भरती केंद्र, संगणक प्रशिक्षण केंद्र व आमच्या माय माऊलींसाठी पुरुषांना दादांप्रमाणे 2 पैसे मिळाले पाहिजेत यासाठी महिला स्वयंरोजगार केंद्र यांचं उद्घाटन झालं, अशा प्रकारे मी जाहीर करतोय। मला येताना परेश सर सांगतात इकडनं असं जायचंय, इकडे जायचंय। परेश सरांना कल्पना नाही का 2005-06-07ला आम्ही दिनेशदादांच्या घरी येऊन जायचो, बसायचो। संजीव नाईक साहेब यायचे, इथे बाजूला गणपतीपाड्यामध्ये निवडणुका होत्या, त्यावेळेस सातत्याने यांच्या घरी येणं असायचं आणि आज पुन्हा येण्याचा योग दिनेशदादा परेश सरांनी मिळाला, त्याबद्दल मी परेश सरांचा आभार व्यक्त करतोय। इथे बसलेल्या आपल्या मायमाऊल्यांना इतकंच सांगतोय का मनामध्ये असं आणू नका का आपली परिस्थिती नाही त्यामुळे आपल्याला शिकता येणार नाही। आपली जिजाऊ अशी आहे की जी मासाहेब जिजाऊंच्या विचारावरती छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या विचारावर चालणारी जिजाऊ की ज्यांना आई वडील नाही, तो मुलगाही स्वप्नील मानेसारखा तरुण IPS होऊन एक SP पोस्टवरती आज पश्चिम बंगालवरती नोकरी करतो। आपल्यासारख्या झोपडपट्टी राहणारी बाजूच्या ठाणे शहरातील मोहिनी भारमल नावाची एक आदिवासी तरुणी वयाच्या 19व्या वर्षी 2.5 महिन्याचं बाळ पोटात असताना पती जातात हार्ट अटॅकने। लोकांची धुनी मांडी करणारी ती मोहिनी कधी सासू बाळाजवळ थांबायची, कधी ही थांबायची, असं करून 10-10, 15-15 घराची धुनी मांडी करणारी मोहिनी भारमल जेव्हा आपल्या जिजाऊच्या ठाण्याच्या पोलीस भरती केंद्रात येते, पोलीस भरतीला उशीर असतो, त्याच वेळेस मुंबई महानगरपालिकेमध्ये अग्निशमक दलाच्या 800 पदांची जाहिरात निघते आणि आपण तिची तयारी करण्यासाठी झडपोली इथे अभ्यास करण्याचे तिला पैसे देतोय। आणि जिजाऊ नगरीमध्ये आल्यानंतर आई अगदी अभिमानाने सांगतो का 800 विद्यार्थ्यांमध्ये 109 विद्यार्थी आपल्या जिजाऊ अकॅडमीमध्ये लागले, त्यामध्ये ही मोहिनी भारमली लागली। ही तुमच्या आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। बाजूच्याच कचरा ढेगावरती शिकणारी दीपाळी नावाची तरुणी, आईचा खून वडिलांनी केला, वडील जेलमध्ये होते, ती एकटी यांच्याकडे त्यांच्याकडे राहत होती। ज्यावेळेस तिला जिजाऊचा अभ्यास केंद्र निघाले, अभ्यासिका मिळाली, तिचे क्लासेस घेतले, तिला अभ्यास करण्याची संपूर्ण पुस्तकं वया जिजाऊने दिल्या। आज अभिमानाने आपण सांगू शकतो का ती हॉटेल मॅनेजमेंट करून एका 5 स्टार हॉटेलमध्ये नोकरी करते। काल परवा तुम्ही ठाणा लाईव्हचे एक व्हिडिओ बघितली असेल का ठाण्याच्या माजिवडा परिसरातील झोपडपट्टीत राहणारा एक तरुण ज्यांनी नीटमध्ये 620 मार्क काढले होते आणि अमरावतीमध्ये त्याचा नंबर लागला होता, त्याचं घरही म्हणजे अगदी 10x8चं घर असताना त्याच घरामध्ये एक बेड, आजोबा, आजी, तो मुलगा, त्याचे आई बाबा एवढे 5 लोक राहत असताना त्याला अमरावतीच्या मेडिकल कॉलेजमध्ये नंबर लागला। तो तर ओडिसाचा पोरगा, त्याचे वडील प्लंबर म्हणून काम करतात, हात पूर्ण सडले होते त्यांचे रोज प्लंबिंग करून, प्लंबरचं काम करून। त्या तरुणाची 5.5 लाख रुपये दरवर्षीची MBBSची फी भरते आपली जिजाऊ, कारण पोरं ही शिकली पाहिजे। इथे त्या दिनेश दादा आहेत म्हणजे आम्हाला धाक आहे। या रुग्णालयात आपल्या क्लिनिक मध्ये येणारा प्रत्येक माझी माय माऊली पोटातल्या बाळापासून 100 वर्षाच्या आजोबापर्यंत कुठलाही आजार झाला तरी त्यांना कुठलीही काळजी करण्याचं कारण नाही का जिजाऊ आपल्या घरापर्यंत पोहोचलेले। आमच्या ताईच्या पोटात असलेल्या बाळापासून तिने पोटात असतानाच मासाहेब जिजाऊ सारखी स्वप्न दाखवा का आपल्याला काहीतरी जन्माला आल्यानंतर बाळा तुला काहीतरी घडायचंय। आपल्या 10 पिढ्या स्वातंत्र्यानंतरही गरिबीत गेलेले आहेत। ही गरिबी दूर करायची असेल तर शिक्षण हे सर्वात महत्वाचं आधारस्तंभ आहे आणि ते शिक्षण तुला घेऊन तुला उच्च पदावर पोहोचायचंय। या जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये।
आम्ही स्वप्नच लहान पाहतोय. मी आपल्याला सांगतोय का स्वार्थापलीकडे जेव्हा माणूस काम करतो तेव्हा त्याला कुठलीही अडचण येत नाही. मी एका छोट्याशा गावात इथपर्यंत आलेलो आहे. ज्या गावात माझा जन्म झालाय तो 200 लोकवस्तीचा गाव आहे. त्या तालुक्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये साधा सरपंचही मी होऊ शकत नाही, आमदार खासदार सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष तर सोडा, परंतु आपल्याला आपल्या समाजासाठी काम करायचे, त्या दृष्टीने जिजाऊ काम करते. जसं मगाशी दिनेश दादा बोलले का इथे महापालिकेच्या शाळा नाही परंतु भोळाशेठ ठाकूर यांनी शाळा निर्माण केल्या. त्याचप्रमाणे आम्ही मोखाड्यामध्ये 3 CBSE शाळा निर्माण केल्यात, जव्हारमध्ये 3 केल्यात, विक्रमगडमध्ये केले, शहापूरमध्ये केले, भिवंडीमध्ये केले. इकडे कुठे जागा मिळाली तर इथेही गरिबांची पोरं शिकली पाहिजे, त्यासाठी CBSE शाळेची निर्मिती करू. आपल्याला या संगणक कक्षातून मगाशी त्या टीचरला विचारलं 70-75 विद्यार्थी शिकतायत. दिनेश दादा त्या विद्यार्थी जेव्हा बेसिक कॉम्प्युटर शिकून घेतील आपल्याकडे एवढी मोठी इंडस्ट्री आहे, पटापट त्यांना नोकऱ्या मिळतील. म्हणजे घरामध्ये एक वडील कमावत असताना मुलंही कमावे लागतील, म्हणजे घरामध्ये कुठे ना कुठे परिस्थिती सुधारण्याचा मार्ग सुरू होईल. आपल्याकडचे 10वी 12वी झालेले विद्यार्थी जेवढे असतील तेवढे द्या, त्यांना सांगा फक्त एक वर्षभर अभ्यास करा. आपले राज्य सरकार केंद्र सरकार आणि त्यांच्या अखत्यारीत असलेल्या मोठमोठ्या HPCL BPCL कंपन्यांच्या 36 प्रकारच्या परीक्षा दरवर्षी होत असतात. गट क आणि ड च्या संपूर्ण मार्गदर्शन देण्याची जिजाऊची जबाबदारी. आपली मुलं प्रशासनामध्ये कशी लागतील, मोठमोठ्या पदावर कशी पोहोचतील, त्यासाठी जिजाऊ एका कुटुंबाप्रमाणे आपल्या बरोबर आहे. आपण आपल्याकडची आज 7वी 8वीला मुलं असतील, 5वीला मुलं असतील, त्यांना सांगा 2-3 वर्ष व्यवस्थित अभ्यास करा. तुम्हाला डॉक्टर बनायचंय, इयत्ता 9वी पासून इथनं झडपोलीला नेऊन जिजाऊ नगरीमध्ये त्यांना नीटच्या क्लासेसची व्यवस्था 9वी पासून करण्यात येईल. आणि नक्कीच सांगतोय, इथली ताई जर 10 घरी जाऊन भांडी व्यवस्थित घसत असेल ना तर तिच्या मुलांमध्ये तेवढी ताकद आहे का त्यांनी उद्या 9वी पासून नीटचा अभ्यास केला तर 700च्या आसपास त्याला मार्क पडतील आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला लागतात. आपल्याला बाजूला पटनी कंपनी काही इतर कंपन्या आपण बघत असाल, या कंपन्यांचा CEO आपल्याला बनण्यासाठी इयत्ता 9वी पासून आपण JEE ची तयारी करतोय. मला माहिती आहे का आजही आपल्या देशामध्ये 90-95% लोकांकडे 4-4, 5-5 लाख रुपये क्लासेसला भरायला पैसे नाहीत. त्यासाठी आपल्याच बांधवांसाठी आपल्याच मुलांसाठी इयत्ता 9वी पासून आपण JEE ची तयारी करायला लावलेली आहे. मुलांना सांगा का बाजूला दिसणाऱ्या पटनी कंपनी असेल का या नवी मुंबईतील ज्या ज्या मोठमोठ्या इंटरनॅशनल कंपन्या आहेत, कॅपजेमिनी किंवा इतर कंपन्या आहेत, या कंपन्यांची CEO होण्यासाठी तुला IIT सारख्या इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट मध्येच जायचंय आणि एक दिवस तुला आमच्या भागाचा या भोलानाथ शेठ नगरचं नाव देशातच नव्हे तर जगामध्ये पुढे करायचंय. त्यासाठी जिजाऊ एका कुटुंबाप्रमाणे आपल्या बरोबर असेल. परंतु मुलांना सांगा आता स्वप्न मोठी पहा. आम्ही तर सांगतोय तर बाबा राजकारण हे आपलं पोट भरण्याचं साधन नसून समाजाच्या विकासासाठी वापरलं पाहिजे. बाजूच्याच आमच्या ठाण्यामध्ये एक नगरसेवकांचे 100 फ्लॅट आहेत. ते फ्लॅट कोणाच्या जीवावर येते, नगरसेवक कोणाच्या जीवावर होतात तर तुमच्या आमच्यासारख्या झोपडपट्टीतले आपले कार्यकर्ते असतात त्यांच्या जीवावर होतात. ते त्यांनाच सांगतात कोणाला मारा ठोरा आणि हे सगळे पक्ष एकत्रित असतात. बिल्डर लोकांची ब्लॅकमेलिंग करून उद्या झोपडपट्ट्या उद्ध्वस्त करून स्वतःचे घरं भरतात. परंतु कुठल्याही आमच्या लोकप्रतिनिधीला वाटत नाही का या झोपडपट्टीत राहणाऱ्या माझ्या कार्यकर्त्याला माझ्या 100 फ्लॅट मधले 10 फ्लॅट 10 कार्यकर्त्यांना दिले पाहिजेत, या कधीही वाटत नाही. त्यामुळे आपण आपल्या मुलांना सांगा का कोणाच्या मागे लागून कोणाशी वाद करू नका. राजकारण हा एक चांगला विषय आहे. तिथे सर्वांशी गोड बोलून ज्याप्रमाणे वरचे लोक राहतात त्याप्रमाणे आपण गोड बोलून राहायचं. उगाच कुणासाठी कुणाचे हातपाय तोडायचे किंवा भानगडी करायचे या भानगडीत पडू नका. एक पोलीस केस झाली तर सरकारी नोकरी कायमची बंद होते. त्यामुळे आपल्याला आपल्या कुटुंबाकडे बघायचंय, आपल्या मुलाबाळांकडे बघायचंय आणि त्या दृष्टीने प्रत्येक विद्यार्थी घडला पाहिजे अशी विनंती आपल्याला मी करतोय. इथे बसलेल्या तायांना सांगतोय, ठाणा राहू दे ते अगदी पालघरच्या कानाकोपऱ्यापासून तर रत्नागिरीपर्यंत आम्ही भगिनींसाठी अगदी शिवण क्लासेस पासून कॉम्प्युटर क्लासेस पासून इंग्लिश स्पीकिंग पासून आरी वर्क पासून विविध प्रकारच्या क्लासेसची व्यवस्था केलेली आहे. आपण जो क्लासेसची व्यवस्था सांगाल त्या क्लासेसची व्यवस्था अगदी वहिनी सांगतील की योगा क्लासेस इथे चालू करा आमच्या तायांसाठी, ते योगा क्लासेसची पण टीचर्स इथे नेमून आपल्या भगिनींना तंदुरुस्त करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या गोष्टींची इथे पूर्तता करू. ज्याप्रमाणे दादा 2 पैसे कमवतो त्याप्रमाणे ताईलाही व्यवसाय करायचा असेल तर अगदी साबण बनवणे, फिनेल बनवणे, अगरबत्ती बनवणे, जी ट्रेनिंग सांगतील ती ट्रेनिंग देऊन आपणही त्यांना 2 घास सुखाने मिळतील, मेहनतीने मिळतील अशा प्रकारची व्यवस्था आपण नक्कीच तयार करू. परंतु आज आता आपल्याला एवढंच सांगतोय, मी काय निवडणुका आल्यात म्हणून इथे आलेलो नाही.
तायांनो, आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आता आपल्या घरात पैसे नाही, आपल्या नवऱ्याकडे पैसे नाही म्हणून अंगावर आजार काढू नका. आज कॅन्सर सारखा आजार प्रचंड आमच्या भगिनींच्या महिलांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतोय. अशा वेळेस प्रायमरी स्टेजलाच कुठलाही आजार कळला तर 100% तो बरा होतो. त्यामुळे अंगावर कुठलाच आजार काढू नका. आपलं हे क्लिनिक जरी छोटं दिसत असलं तरी किती गंभीर आजार आपल्यालाच नाही तर आपल्यातील कुठल्याही नातेवाईकाला, कुठल्याही गावाकडच्या माणसाला जरी झाला तरी आपल्यापर्यंत पोहोचवा. त्या कुठल्याही बांधवाला, भगिनीला पूर्ण बरं करण्याची जबाबदारी आमची असेल, इथल्या जिजाऊच्या कार्यकर्त्यांची असेल, हे आपल्याला नक्कीच सांगतोय. पुन्हा एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येने आज या दिघा परिसरामध्ये काट्यावरती एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही आपण जमा झालेत. प्रत्येकाला घरी जेवण बनवायचं असेल, विविध कामं असतील. आज चौगुलेताई तिकडनं इकडे आलेले आहेत, अनेक नगरसेवक दादा आलेले आहेत. गवते दादा तर तिथे त्यांच्या शाळेमध्येही आम्ही 3-4 वर्षापासून विविध प्रकारचे भगिनींसाठी क्लासेसची व्यवस्था करतोय, विद्यार्थ्यांचे क्लासेसही करतोय. आज आपल्या या झोपडपट्टीमध्ये किंवा भोलानाथ नगरमध्ये, भोलाशेठ नगरमध्ये आपण आता 1ली ते 12वी पर्यंतचे फ्री कोचिंग क्लासेस सुरू केलेले आहेत. विद्यार्थ्यांना वेळच्या वेळी पाठवा. जर गरिबी दूर करायची असेल तर शिक्षणापेक्षा दुसरं कुठलंच साधन नाही. आणि तुम्हा आम्हाला या देशाची गरिबी दूर करायची, आपल्या राज्याची करायची, या नवी मुंबईची करायची तर शिक्षण घेतल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. एवढंच आपल्याला कळकळीची विनंती करतो. आपण ज्या आशेने जिजाऊकडे पाहताय त्याच्या डबल आशेने तुमच्या बरोबर जिजाऊ एका कुटुंबाप्रमाणे असेल, हा आपल्याला सर्वांना शब्द देतो आणि थांबतो. आपण एक कुटुंब म्हणून कायमस्वरूपी काम करू एवढा विश्वास देतो आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय निलेशजी सावरे साहेब, तुम आगे बढ़ो. निलेशजी सावरे साहेब, तुम आगे बढ़ो.